मित्रांनो, एकदा डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या सवयी मात्र नक्की बदलू शकता. आणि त्याच सवयी मित्रांनो एक दिवस तुमचं भविष्य निश्चितच बदलून टाकतील. होय मित्रांनो, आज आपण अशा 4 पॉवरफुल सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावतात. जर तुम्ही सुद्धा मित्रांनो ह्या 4 सवयींना तुमच्या डेली लाईफमध्ये यूज केला तर मी मित्रांनो 100% गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही सुद्धा तुमची लाईफ कम्प्लिटली चेंज करू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. सो द नंबर 1 हॅबिट इज डू मोर टॉक लेस. कमी बोला आणि काम जास्त करा. मित्रांनो, इंग्लिशमध्ये एक सुंदर असा कोट्स आहे, वर्क हार्ड इन सायलेंस, लेट युअर सक्सेस मेक द नॉईज. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही मेहनत इतकी शांतपणे करा की एक दिवस तुमचं यशच जगाला उत्तर देईल. तुम्हाला कोणालाही काहीच बोलण्याची गरज नाही किंवा काही सांगण्याची गरज नाही, कारण मित्रांनो तुमचं यशच एक दिवस समाजाला उत्तर देणार आहे की तुम्ही शांत काळात किती दुःख सोसलंय. त्यामुळे कमी बोला आणि कर्म जास्त करा. वर्क हार्ड इन सायलेन्स. नाव द सेकंड हॅबिट इज दे यूज देअर टाइम प्रॉपरली. फेसबुकचे CEO अँड फाउंडर मार्क झुकरबर्ग यांबद्दल तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की ते डेली एकाच प्रकारचे कपडे घालतात. मित्रांनो, त्यांनी ठरवलं तर ते ह्या क्षणाला लाखो करोडो रुपयांची फक्त शॉपिंग करू शकतात. मित्रांनो, आज तसं बघायला गेलं तर आज त्यांच्याकडे कोट्यवधी पैसा आहे, लाखो करोडोची संपत्ती आहे, पण तरीही ते डेली एकाच प्रकारचे एकसारखेच कपडे घालतात. पण असं का? जेव्हा त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं की तुम्ही असं का करता, तर तेव्हा त्यांनी सांगितलं, माझ्याकडे सध्या लाखो करोडोची टीम आहे, कम्युनिटी आहे, तर मी हा माझा इम्पॉर्टंट टाइम या फालतू गोष्टींमध्ये का वेस्ट करू? आज कोणते कपडे, उद्या कोणते कपडे हे चॉईस करण्यासाठी खूप वेळ वाया जातो. आणि म्हणूनच त्यांनी हा टायमिंग वाचवण्यासाठी हा संकल्प केला की मी आयुष्यभर एकसारखेच कपडे घालणार. तर मित्रांनो, तुम्ही समजू शकता की हा एवढासा टाइम त्यांच्या लाईफसाठी किती इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, ही मोठी बिझनेसमॅन लोक एक मिनिटाचा विचार करतात की हाऊ टू यूज 1 मिनिट प्रॉपरली. आणि मित्रांनो, एकीकडे आपण सध्या दिवसभर तास स्क्रोलिंग करत बसलो, स्वाईप करत बसलो. उठा मित्रांनो, जागे व्हा. आपला प्रायमरी टाइम वाया घालवू नका. आपल्या प्रायमरी टाइमला प्रॉपरली यूज करायला शिका, नाहीतर वेळ निघून जाईल. नाव द हॅबिट नंबर 3 इज दे ऑल आर लाईफ टाइम लर्नर्स. Look at any successful leaders in this world. They all are lifetime learners. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्धा, डॉक्टर BR आंबेडकर and आचार्य चाणक्य. Any successful leader in this world, they are lifetime learners. मित्रांनो, या सर्व थोर व्यक्तींनी कधीही शिकणं नाही सोडलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं सुद्धा होतं की लर्निंग गिव्ज यू क्रिएटिव्हिटी, आणि क्रिएटिव्हिटी येते लर्निंग मधून. जेवढ्या तुम्ही लाईफमध्ये नवनवीन गोष्टी शिकता तेवढ्या तुम्ही लाईफमध्ये तुमच्या ग्रो करता. तुमची क्रिएटिव्हिटी वाढते, प्लस तुमची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढते. आणि म्हणूनच मित्रांनो, काही झालं तरी लर्निंग सोडायची नाही. कारण मित्रांनो, जो माणूस लर्निंग करतोय त्याच्यासमोर कितीही मोठमोठी संकटं आली तरी त्या सगळ्या संकटांना सामोरे जाऊन तो माणूस एक दिवस विजेता होतोच होतो. म्हणून मित्रांनो, कधीही नवनवीन गोष्टी शिकणे सोडू नका. कीप लर्निंग. नाव द 4th हॅबिट इज सेल्फ टॉक. मित्रांनो, दररोज दिवसातून थोडा तरी वेळ काढून स्वतःजवळ बोला. 5 मिनिटासाठी का होईना, पण स्वतःशी नक्की बोला की माझ्या लाईफमध्ये सध्या नेमकं चाललंय तरी काय. मित्रांनो, आपल्यासारख्या लोकांना हे बरोबर माहित आहे की विराट कोहलीच्या लाईफमध्ये काय चाललंय, रोहित शर्माच्या लाईफमध्ये काय चाललंय, ह्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, त्याच्या लाईफमध्ये काय चाललंय. आजकाल सोशल मीडियाच्या मदतीमुळे आपण दुसऱ्यांची लाईफस्टाईल बघतो, पण कधी मित्रांनो आपण स्वतःला बघण्याचा प्रयत्न करतो का की आपल्या लाईफमध्ये नेमकं चाललंय तरी काय. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, जो व्यक्ती मित्रांनो नेहमी स्वतःशी बोलतो, स्वतःला जाणून घेतो व स्वतःची लाईफ जवळून ऑब्झर्व करतो, तो व्यक्ती मित्रांनो आपल्या आयुष्यात नेहमी एक पाऊल पुढेच असतो. मित्रांनो, जेवढं तुम्ही स्वतःशी बोलाल, स्वतःशी सेल्फ टॉक कराल, तेवढंच तुम्ही तुमच्या लाईफ रिलेटेड डिसिजन्स फास्ट घ्याल, क्विकली घ्याल. तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. पण आणि म्हणूनच मित्रांनो, स्वतःशी दिवसातून एकदा तरी सेल्फ टॉक करा. तर चला मित्रांनो, आता आपण या 4ही हॅबिट्सला एक साथ समराईज करूया. डू मोर टॉक लेस. दे यूज देअर टाइम प्रॉपरली. दे ऑल आर लाईफ टाइम लर्नर्स. अँड 4th हॅबिट इज सेल्फ टॉक. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल, खूप हेल्पफुल वाटला असेल. तर चला मित्रांनो, मी भेटतो आता तुम्हाला एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.